जमीन घोटाळा प्रकरणी पूर्ण माहिती घेऊ, कोणाचीही सुटका केली जाणार नाही, दोषींवर कारवाई होणार, चौकशी सुरू असून महिनाभरात अहवाल मिळेल। जमीन घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। ज्यांना एफआयआर कळत नाही त्यांनी टीका करू नये, विरोधकांना फक्त टीका करणं जमतं, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला। पार्थ पवारांना स्टॅम्प ड्युटीचे पैसे भरावेच लागणार, तब्बल 6 कोटी अमेडिया कंपनीला भरावे लागणार। व्यवहार रद्द करण्यासाठीचा कंपनीचा अर्ज दुय्यम निबंधक कार्यालयानं फेटाळला। पार्थ पवारांच्या अडचणी वाढवणारी बातमी, पार्थ पवारांच्या नावावर असणाऱ्या 12 कंपन्यांची माहिती समोर। 12 पैकी 3 कंपन्यांमध्ये पार्थ पवार, दिग्विजय पाटील भागीदार। लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती। पार्थ पवार यांची ईडीने चौकशी करावी, ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी। पुणे शहराध्यक्षांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन केली कारवाईची मागणी। पुणे जमीन घोटाळा प्रकरणाचा व्यवहार रद्द, व्यवहारात सह्या केलेल्यांवर गुन्हा दाखल। उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। जमीन व्यवहाराबद्दल मला माहिती नव्हतं, मी कधीही नियम सोडून काम केलं नाही, माझ्यावर केलेले आरोप सिद्ध झाले नाहीत, माझ्या नावाचा वापर केलेलं मला चालणार नाही, अजित पवारांचं वक्तव्य। कोणतंही प्रकरण आलं तरी प्रेशरमध्ये येऊ नका, जमीन घोटाळा प्रकरणात अजित पवारांच्या अधिकाऱ्यांना सूचना। या प्रकरणाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली, प्रकरणात संपूर्ण कारवाईला आपला पाठिंबा दर्शवला, अजित पवारांची माहिती। प्रकरणी चौकशीसाठी समिती गठीत, समितीचा अहवाल 1 महिन्यात येणार। कोणी कुणाची फसवणूक केली, कोणी दबाव आणला का, याबाबत चौकशी होणार, अजित पवारांचं वक्तव्य। महाराष्ट्रातलं राजकारण लुटारूचं राजकारण, लुटारूंचा महाराष्ट्र भाजप आणि गद्दार गटानं तयार केला। एवढा जमीन घोटाळा इतिहासात कधीही झाला नव्हता, विनायक राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल। फुकटची जमीन मिळाला शेतकरी, अजित पवारांचा पोरगा नाही, उद्धव ठाकरेंचा अजित पवारांवर निशाणा। हिंगोली दौऱ्यात शेतकऱ्यांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। पार्थ पवार वादग्रस्त जमीन शासनाकडे जमा करणार, या प्रकरणी अंगलट आल्यानं व्यवहार तुर्तास थांबवण्याची चिन्ह। अमेडिया कंपनी जमीन खरेदीचे दस्त बावधन पोलिसांनी घेतले ताब्यात। बावधन येथील सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयात पोलिसांचा छापा, जवळपास 700 पानांचं दस्त ताब्यात। अजितदादा, जे चालू आहे ते थांबवा, अन्यथा महाराष्ट्राची नेपाळसारखी स्थिती होईल, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी आमदार राजू शेट्टींचा इशारा। मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण 420 नुसार दोन्ही पार्टनरवर गुन्हा दाखल करा, ठाकरे गटाचे पदाधिकारी आक्रमक, जिल्हाधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा आंदोलकांचा इशारा। पुणे व्यवहार प्रकरणातील जमीन सरकारी, एकनाथ खडसेंची माहिती। 1955 पासून ही जमीन सरकार जमा, कृषी महाविद्यालयाच्या बॉटनिकल गार्डनसाठी ही जमीन लीजवर, खडसेंची माहिती। पुणे जमीन व्यवहार प्रकरणात 6 सदस्यीय शासकीय समिती गठीत, अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती। समितीला 1 महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश। पुणे जमीन व्यवहार प्रकरण, मंत्र्यांच्या मुलाला सरकारी जमीन फक्त 300 कोटींना विकली, मोदी सरकार वंचितांचे हक्क हिसकावून घेणाऱ्यांवर अवलंबून, मोदीजी तुमचं मौन बरंच काही सांगतं, राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी रजिस्टरला किंवा डेप्युटी रजिस्टरला निलंबित करून विषय संपतो का, हे तर नोट चोरीचं सरकार, आदित्य ठाकरेंची महायुतीवर टीका। अजित पवारांची मंत्रिमंडळातून तत्काळ हकालपट्टी करा, बसपा सचिव काळूराम चौधरींची मागणी। बौद्ध समाजाची जमीन पार्थ पवारांनी लाटल्याचा आरोप। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरण, काहींना सातत्यानं राजीनामा मागायची सवय, आधी चौकशी होऊ द्या, मंत्री जयकुमार गोरेंचा विरोधकांना प्रत्युत्तर। भाजपची आज रायगड जिल्हा कार्यकारिणीची बैठक, रायगडमध्ये एकट्यानं की स्वबळावर लढायचं, यावर होणार निर्णय। संपर्क मंत्री म्हणून आशिष शेलार साधणार प्रमुख नेत्यांसोबत संवाद। जोपर्यंत सत्ता आहे तोपर्यंत वंदे मातरम पुसून टाकणं शक्य, याकूबची फाशी माफ करण्याची मागणी करणाऱ्यांचा धिक्कार, मंत्री मंगलप्रभात लोढांची टीका।
महायुतीवर बोलायला विरोधकांकडे काहीच नाही, त्यामुळे बोगस आणि दुबार मतदानाचं तथ्यहीन आरोप। रहिमतपूर नगर परिषद पूर्ण ताकदीनं लढणार, भाजप आमदार मनोज घोरपड यांचं वक्तव्य। गडचिरोली 3 नगर परिषदांसाठी निवडणूक, उमेदवारी देताना भाजपचं युवा वर्गाला प्राधान्य। परभणीतील पिंगळी गावात उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांशी संवाद, खुर्चीवर न बसता उद्धव ठाकरे मंचावर खाली बसले। रत्नागिरीच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीची आढावा बैठक मुंबई इथे पार पडली। यावेळी मतदारसंघनिहाय नियोजन आणि संघटनात्मक तयारीबाबत महायुतीच्या प्रमुख नेत्यांशी झाली सविस्तर चर्चा। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। अजित पवारांनी वर्षा बंगल्यावर महिला क्रिकेट संघाचं केलं अभिनंदन। पार्थ पवार प्रकरणात कोणतीही चर्चा नाही, खात्रीलायक सूत्रांची माहिती। भारताच्या महिला क्रिकेट संघाला महाराष्ट्र सरकारकडून पारितोषिक, स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज आणि राभा यादव यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार। खेळाडूंना प्रत्येकी 2.25 कोटींचा धनादेश। महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन निवडणूक पार, निवडणुकीत जय कवळे आणि प्रवीण दरेकरांच्या नेतृत्वातील पॅनलचे 6 उमेदवार विजयी। नवी मुंबईत मनसेकडून खोटा मतदारांच्या प्रदर्शनाचं आयोजन, मनसे नेते अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन। आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील जयंत पालकर मार्ग रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कार्यक्रमाचा प्रारंभ, आदित्य ठाकरेंच्या हस्ते विकास कामांचा शुभारंभ। सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर भाजपच्या किरीट सोमय्या यांची भेट, महाबळेश्वर पाचगणी परिसरातील बांगलादेशी मुस्लिम आणि अनधिकृत बांधकाम संदर्भात कारवाईचा पवित्रा। अमरावतीत निवडणुकांसाठी काँग्रेसची जोरदार तयारी, उमेदवारांच्या मुलाखतींना उत्स्फूर्त प्रतिसाद। सर्वच नगर परिषद आणि नगरपंचायतीवर काँग्रेसची सत्ता स्थापन होईल, सरदार बळवंत वानखेडे यांचा दावा। पंढरपुरात काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील पाणीवकर यांचा भाजपमध्ये प्रवेश, पालकमंत्री जयकुमार गोरे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। माजी मंत्री वळसे पाटलांची पीडित कुटुंबियांना सांत्वनपर भेट, शिरूरच्या बिबट हल्ला घटनांना मानवतेच्या दृष्टिकोनातून पाहण्याची वळसे पाटलांची हात जोडत विनंती। आमदार सुरेश धस यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट, अंतरवालीत सुरेश धस आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये 1 तास चर्चा, जरांगेंना जीवे मारण्याच्या धमकीनंतर भेट। तर मनोज जरांगे धमकी प्रकरणाची पारदर्शक चौकशी करा, दोषींवर मकोका लावा, खासदार बजरंग सोनावणेंची मागणी। मनोज जरांगे धमकी प्रकरणी अमोल खुणेंवर झालेले आरोप खोटे, अमोलला हत्येच्या कटात अडकवण्याचा प्रयत्न, धमकी प्रकरणी अमोल खुणेच्या पत्नीची प्रतिक्रिया। ओबीसी नेता संपवण्यासाठी जरांगेंचा स्टंट, जरांगेंना हत्येची सुपारी घेणारा येऊन सुपारी घेतल्याचं सांगतो कसा, राज्यभर चर्चेत राहण्याकरता केलेला हा स्टंट, नवनाथ वाघमारेंची जरांगेंवर टीका। मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी, गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। धनंजय मुंडेंनी जरांगेंना मारण्याची सुपारी दिली, 2.5 कोटी रुपयात जरांगेंना मारण्याची सुपारी, आरोपी दादा गरडची कबुली। बीड जिल्ह्यातील गेवराईचा दादा गरड हा धनंजय मुंडेंचा सहकारी। जरांगे आणि माझं कधीही वैर नव्हतं, माझ्याकडून जरांगेंना धोका नाही, धनंजय मुंडेंनी जरांगेंचे आरोप फेटाळले। मंत्री असताना जरांगेंनी माझ्या हातून उपोषणही सोडलं, मराठा समाजाला ओबीसीत जाऊन खरंच फायदा आहे का, मुंडे या पृथ्वी तलावर नसावा असं जरांगेंना वाटतं, पुरोगामी महाराष्ट्रात वाईट वातावरण कोणी तयार केलं, धनंजय मुंडेंचा सवाल। जरांगेंनी केलेल्या आरोपाची सीबीआयनं चौकशी करावी, माझ्यासोबत जरांगेंचंही ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट करा, धनंजय मुंडेंची मागणी। एआयच्या माध्यमातून काहीही तयार करता येतं, मुंडेंचं वक्तव्य। मला संपवून टाका असं जरांगे म्हणाले, निवडणुकीच्या तोंडावर कोणालाही काहीही बोलतायत, जरांगे या सर्व गोष्टी महागात पडतील, कर्मा रिपीट्स, हे जरांगेंनी लक्षात ठेवावं, धनंजय मुंडेंचा इशारा।
तर जरांगेंच्या आंदोलनामुळे अनेकांच्या आत्महत्या, जरांगेंच्या आंदोलनामुळे 500 जणांचा जीव गेला, 2 समाजांमध्ये अंतर, हे अंतर वालीतूनच पडलं, धनंजय मुंडेंची टीका. या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाल्याशिवाय मी शांत बसणार नाही, जरांगेंनी ऑन एअर धमकी दिली, जरांगे एकदा समोर या, धनंजय मुंडेंचा इशारा. मराठा समाजाप्रती आमची प्रामाणिक निष्ठा, जातपात बघून मी कधीही राजकारण केलेलं नाही, परळीत जरांगेंच्या आंदोलनाला सर्वतोपरी मदत केली, धनंजय मुंडेंचं वक्तव्य. हत्येचा कट रचल्याची ध्वनिफीत जरांगेंनी ऐकवली, जरांगेंनी ऐकवलेल्या ध्वनिफीतीत धनंजय मुंडेंचं नाव, माझ्या हत्येचा कट रचणारे सूत्रधार धनंजय मुंडेच, जरांगेंचा आरोप. सर्व प्रकरण बाहेर काढणार, आता माघार घेणार नाही, धनंजय मुंडेंचा सीडीआर काढा, धनंजय मुंडेंच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणार, मनोज जरांगेंचा हल्लाबोल. धनंजय मुंडेंचं वागणं नियतीला मान्य नाही, नार्को टेस्ट करण्याची माझी तयारी, नार्को टेस्टच्या मुंडेंच्या मागणीला जरांगेंचं प्रत्युत्तर. ठाणे महानगरपालिका 11 नोव्हेंबरला आरक्षण सोडत जाहीर करणार, आरक्षणाचं प्रारूप प्रसिद्धी 17 नोव्हेंबरला होणार. उल्हासनगरात पाणी टंचाईनं नागरिक त्रस्त, गेल्या 5 वर्षांहून वारंवार तक्रार करूनही समस्या जैसे थे, नागरिक पालिका मुख्यालयात बिऱ्हाड घेऊन राहायला जाणार, रहिवाशांचा इशारा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन सज्ज, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसेंची माहिती. कोल्हापुरातल्या संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचं काम रखडलं, खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज आणि आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली रखडलेल्या कामाची पाहणी, वेळेत काम करण्याच्या दिल्या अधिकारी आणि ठेकेदारांना सूचना. भटक्या श्वानांना तत्काळ हटवा, त्यांना हटवून आश्रयगृहात ठेवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण आदेश. विश्वचषक विजेता महिला क्रिकेटर राधा यादव यांचा पोईसर जिमखाना इथे सत्कार, माजी खासदार गोपाल शेट्टींच्या हस्ते सत्कार. सांगलीतील उत्तरेश्वर देवाची कार्तिकी पौर्णिमेनिमित्त पशुधन यात्रा मोठ्या जल्लोषात पार, सोमनाथ जाधव माडग्याळ बकरा ठरला हिंदकेसरी. साताऱ्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही ग्रंथ महोत्सवाला उत्साहात प्रारंभ, पुस्तक दिंडीनं वाचन संस्कृतीचा जागर, विद्यार्थी आणि नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग. डोंबिवलीत पेटलं सर्वपक्षीय हक्क संघर्ष समितीचं आंदोलन, मानपाडा चौकात आंदोलनकर्त्यांचा रास्ता रोको, प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी. कोल्हापुरात ऊस दर आंदोलन चिघळलं, दत्त दालमिया कारखान्याविरोधात स्वाभिमानी आक्रमक, कारखाना समर्थकाची शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना धमकी. मुंडव्यातील जमीन घोटाळा प्रकरणात आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते आक्रमक, कार्यकर्त्यांचा ताडीवत्ता चौकात रास्ता रोको आंदोलन. कर्नाटक सरकार शेतकरी आंदोलकांसमोर नमलं, बेळगावात ऊस आंदोलनाला यश, ऊसाला प्रतिटन 3,300 रुपये दर जाहीर, शेतकऱ्यांकडून फटाके फोडून आनंद व्यक्त. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांचा बीडमध्ये शेतकऱ्यांशी संवाद, शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार एकत्रित काम करेल, केंद्रीय कृषी मंत्र्यांचं शेतकरी संवाद मेळाव्यात आश्वासन. अतिवृष्टीग्रस्त बीड जिल्ह्यात केंद्रीय कृषी मंत्र्यांचे शाही स्वागत, आयोजकांबद्दल शेतकऱ्यांमध्ये संताप, शिरसाळा गावात कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा. धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून शेतकऱ्यांची थट्टा, अतिवृष्टीच्या अनुदानाची रक्कम अत्यल्प असताना रकमेतून 2,000 खात्यावर ठेवण्याची सक्ती, शेतकरी दुहेरी अडचणीत. ठाण्यात खेळण्याच्या नोटा आणि बनावट सोन्याच्या बिस्किटांनी फसवणूक, कापूरबावडी पोलिसांनी केला टोळीचा पर्दाफाश, एक आरोपी अटकेत तर साथीदार फरार, खेळण्यातील नोटा आणि सोन्यासारखी दिसणारी बनावट बिस्किट जप्त. ज्येष्ठ नागरिकांची चॅनलद्वारे पेटीएम मनीमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक, 4,74,00,000ची फसवणूक, आरोपीला जालन्यातून अटक. अमरावतीतील तृतीयपंथीयांच्या 2 गटात तुफान हाणामारी, तलवारी घेऊन जीवे मारण्याचा प्रयत्न, मिरची पूड फेकून गोंधळ, राजापेठ पोलीस ठाण्यात परस्पर तक्रारी दाखल.
अमरावतीमधील शिराळा शेतशिवारात एका युवकाची हत्या, मृतदेह जाळून पुरावा मिटवण्याचा देखील प्रयत्न, पोलिसांकडून मृत युवकाची ओळख पटवण्याचं काम सुरू. सिंधुदुर्गच्या पिंगुळी गावात जमिनीच्या वादातून कुटुंबाला बेदम मारहाण, पीडित कुटुंबाला न्याय न मिळाल्यास आक्रमक पवित्रा घेतला जाईल, मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांचा इशारा. पुण्यातील मांत्रिकाकडून कुटुंबाची 14 कोटींची फसवणूक प्रकरणी पोलिसांकडून 3 जणांना अटक, भोंदूबाबा दीपक खडके सह वेदिका पंढरपूरकर आणि कुणाल पंढरपूरकर यांना गुन्हे शाखेनं केली अटक. सिल्लोडमधील कृषी विभागाच्या बेकायदेशीर खताची निर्मिती करणाऱ्या गोदामावर छापा, छाप्यात 19,05,640 रुपयांचा माल जप्त, पुढील तपास सुरू. भाईंदरमध्ये अवैध झोपडपट्ट्यांवर पालिकेची कारवाई, नागरिकांना दिलासा, अनधिकृत झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या बांगलादेशींवरून शिवसेना भाजप आमने सामने. वलगावमधील शिराळा शेख शिवारात युवकाची हत्या, मृतदेह जाळून पुरावा मिटवण्याचा प्रयत्न, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, पोलिसांचा पुढील तपास सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.